नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये। एका गोष्टीची शाश्वती आज मी तुम्हाला देणार आहे की आजच्या व्हिडिओमधल्या गाड्या सर्व गाड्या स्वस्त आहे। 70,000 पासून आपल्याला कार आज मिळणार आहे। 31 डिसेंबर आज उद्यापासून 2024 ची सुरुवात होणार आहे। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। चला भेटूया शहाजी सरांना आणि बघूया सगळ्या स्टॉक। तत्पूर्वी मराठी कार वर्ल्ड जर पहिल्यांदा आले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला बघूया आजचा स्टॉक। चला बोलू पहिल्या कारबद्दल। 1.25 मध्येच आपल्याला हुंडाई सँट्रो मिळणार आहे। LPG सोबत पेट्रोल व्हर्जन आहे। गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता। तुम्ही नव्याने शिकलेले आहात, तुम्हाला कमी पैसे द्यायचे आहेत, छोटी फॅमिली आहे आणि मेन म्हणजे वार्षिक खर्च कमी आहे। अशा गाड्यांसाठी तुम्ही हुंडाईच्या गाड्या यासाठी निवडायला पाहिजे कारण वार्षिक खर्च 4 ते 5 हजारापेक्षा जास्त नसतो। शिवाय LPG बद्दल बोलतोय आपण आणि या छोट्या गाड्या असतात ना, ग्रामीण भागातनं मस्त मायलेज पण देतात आणि हुंडाईची सर्व्हिसिंग असल्यामुळे स्वस्त पण असते। त्यामुळे ह्या गाडीचा तुम्ही विचार नक्कीच करू शकता। इंटेरियर चांगला आहे, एक्सटेरियर चांगला आहे, OEM म्हणजे कंपनीचाच पेंट आहे, त्यामुळे दुसरा कुठला वेगळा खर्च करायची तुम्हाला गरज नाही आहे। 2013 ची पेट्रोल i10 पिंपरी चिंचवडचं पासिंग आहे। 2,30,000 मध्ये तुम्हाला ही कार अवेलेबल होणार आहे। ही दुसरी हुंडाईची गाडी आहे, i10 इरा व्हेरियंट आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवडचं पासिंग आहे। बाकी सगळ्या गोष्टी जशा मी तुम्हाला हुंडाईच्या आधीच्या कारबद्दल बोललो ह्या कारबद्दल सेम आहे। सोबतच यासोबत तुम्हाला बाकीचे फीचर्ससुद्धा अवेलेबल होणार आहे। i10 इराबद्दल बोलतो आहे आपण। 2.25 जी की प्राईस निगोशिएबल आहे। स्क्रीनवर दिलेला नंबर कॉल करा आणि बेस्ट डीलसाठी नक्की विचारा। ह्या ज्या गाड्या असतात ना, ह्या गाड्यांचं मायलेज कंपनीनेच 20 क्लेम केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला सहजच पुणे असो की पुण्याच्या बाहेर असो, सिटी ट्रॅफिक असो किंवा ग्रामीण भागात असो किंवा हायवेला असो, तुम्हाला बेस्टच मायलेज ही कार देणार आहे। गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता। आत नॉर्मल फॅब्रिक अपॉस्ट्री दिलेली आहे। तुम्हाला ॲज ॲक्सेसरीज म्हणून लेदर अपॉस्ट्रीसुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता। बेज कलरचं इंटेरियर आहे। गाडीची कंडिशन चांगली आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता। आता बोलू सर्वात महत्त्वाची, सर्वात लोकप्रिय आणि सर्वांची आवडती स्विफ्ट, आणि ही आपण बोलतोय डिझेल कारबद्दल। 2019 ची आहे, 8 लाखात, जी की प्राईस निगोशिएबल आहे। स्विफ्टबद्दल बोलतोय आपण। डिझाईन नवीन आहे कारण 2019 नंतर 20 मध्ये गाडी डिस्कंटिन्यू झाली होती डिझेलची, आणि त्यातही आपण ZDI मॉडेलबद्दल बोलतोय। कंपनीचा ॲव्हरेजच 23चं क्लेम केलेला आहे। मायलेजबद्दल बोलायला गेलो आपण तर 18 ते 19चा मायलेज तुम्हाला पुण्यासारख्या सिटी ट्रॅफिकमध्ये सुद्धा सहज मिळून जातं आणि वार्षिक खर्च 5,000पेक्षा जास्त येत नाही। कुठलाही स्पेअर पार्ट चेंज करायचा असेल तरी 6,000पेक्षा जास्त कुठलाही स्पेअर पार्ट चेंज करायला खर्च येत नाही। 2019चा ZDI स्विफ्टच्या मॉडेलबद्दल बोलतो आहे आपण। टॉप ऑफ द व्हेरियंट आहे। बाकी गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता, बेस्ट कंडिशन आहे। निगोशिएशन नक्कीच होईल। आणि डिझेल कारबद्दल जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा तुम्ही ह्या कारचा विचार ह्यासाठी करायला पाहिजे कारण आता अवेलेबल होत नाही। पेट्रोल 1 वर्ष वेटिंग असतं, त्यातही वार्षिक खर्च जो आहे ना तो डिझेलचा मारुतीचा नाके बरोबरच म्हणतात, म्हणजे 5,000पेक्षा जास्त येत नाही। गाडीची कंडिशन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता। आता बोलू नॅनोबद्दल। 2013चं हे मॉडेल आहे। गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता। ही जी गाडी आहे ना, ही गाडी तिच्या डिस्कंटिन्यू नंतरच फेमस झाली होती। त्याचं रिझन पण आहे, गाडी कॉम्पॅक्ट आहे। पहिली कार जरी असेल तरी तुम्ही हिचा विचार करू शकता, दुसरी कार असेल तरी विचार करू शकता। तो यासाठी कारण सिटी ट्रॅफिकमध्ये ना मोठी गाडी आपण वापरू शकत नाही। छोट्या गाडीचा फायदा हा असतो की तुम्हाला सहज वापरता येते, त्यातही तुम्हाला मायलेज चांगलं असलं आणि ओव्हरऑल मेंटेनन्स कॉस्ट कमी असली की तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं। आता बोलू प्राईसबद्दल। फक्त 70,000त तुम्हाला ही कार अवेलेबल होणार आहे। गाडीची किंमत तुम्ही बघू शकता, त्यातही तुम्हाला निगोशिएशन होईल। बाकी गाडीची उत्तम कंडिशन आहे। गाडीची किंमत बघायला गेलं तर 70,000 आहे, त्यातही तुम्हाला निगोशिएशन होईल। छत्रपती मोटर्सबद्दल बोलतोय आपण। इथे महाग गाड्या मिळत नाही। तुम्हाला जर गाडी विकायची असेल तरी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि तुमची स्वतःची गाडीसुद्धा तुम्ही विकू शकता। नॅनोबद्दल बोलतोय आपण। गाडीची कंडिशन चांगली आहे, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की बघा, एकदा व्हिजिट करा। गुगल मॅपची लिंकसुद्धा मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आता बोलू 2010च्या इंडिगोबद्दल। डिझेल कार आहे, खर्च खूप कमी असतो। ग्रामीण भागात तुम्हाला जर गाडी घ्यायची आहे, हात साफ करायचा असतो, 3-4 वर्ष वापरायची आहे, तर 1,10,000 जी की प्राईस निगोशिएबल आहे, तुम्हाला इंडिगो अवेलेबल होईल। याचे जे फीटर आहे ना ते ग्रामीण भागात असो, शहरी भागात असो, कुठेही असो, खूपच सहज मिळून जातात। वार्षिक खर्च खूप कमी आहे। कुठला स्पेअर पार्ट चेंज करायचा असेल ना तर टाटा मोटर्सच्या कुठल्याही कारला खर्च येत नाही। ॲव्हरेज चांगलं आहे। जेव्हा मायलेज चांगलं असतं तेव्हा ग्रामीण भाग असो की सिटी ट्रॅफिक असो, आणि तुम्हाला जर हात साफ करायला नव्याने जर गाडी शिकल्यात तरी अशा गाड्यांचा विचार नक्कीच करायला पाहिजे। आणि 3-4 वर्ष ठेवून तुम्हाला जर वापरायची आहे, घरातले 1-2 व्यक्ती आहेत ज्यांना गाडी चालवायची आहे, नव्याने शिकलेले आहेत, तरी 3-4 वर्ष वापरूनसुद्धा तुम्ही ह्या कार
विकू शकता। 1,10,000 जी की प्राईस निगोशिएबल आहे। आता बोलू सँट्रोबद्दल, जी 2009ची आहे। 1,25,000 मध्येच तुम्हाला ही कार अवेलेबल होणार आहे। याच मॉडिफिकेशन करायची असेल ना तर तुम्ही बिनधास्त मॉडिफिकेशन करू शकता। Hyundaiबद्दल बोलतो आहे पण प्राईस निगोशिएबल तर आहेच, पण Hyundaiबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा मायलेज आणि मेंटेनन्स कॉस्टनं खूप कमी असते कंपेअर टू बाकीच्या ज्या कंपन्या आहेत। आणि 1,25,000 तुम्हाला मिळते, ज्या ती प्राईस निगोशिएशन नक्कीच होईल। ऑलॉय व्हील दिलेले आहे, गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता। जास्त बजेट तुमचं नाही आहे, मेंटेनन्स कमी असणाऱ्या गाड्या पाहिजे तुम्हाला आणि गाडीची कंडिशन चांगली पाहिजे। त्यातही ओव्हरऑल जेव्हा गाडी घेतल्यानंतरचा जो खर्च असतो तो खर्च असतो सर्वात महत्त्वाचा म्हणजे मेंटेनन्सचा। त्यामुळे तो मेंटेनन्सचा खर्च Hyundaiमध्ये ह्या कारमध्ये तुम्हाला नक्कीच कमी येईल। गाडीची कंडिशन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता। आता बोलू मारुतीच्या प्रीमियम कारबद्दल। 2016ची सियाज आहे, ज्याची प्राईस 6.5 आहे। एखाद दुसरी प्रीमियम कंडिशनची गाडी जेव्हा तुम्ही बघता ना तेव्हा गाडीचं सर्वात महत्त्वाचं असतं, स्कोडासारख्या कंपन्यांमध्ये मेंटेनन्सचा त्रास खूपच असतो आणि लिटरली असतो, कारण पैसे पण तेवढेच मोजायला लागतात। मारुतीबद्दल बोलतो आहे, प्रीमियम सेगमेंटमध्ये सिडान तुम्हाला पाहिजे तर हे ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट होऊ शकतं। ऑलॉय दिलेले आहे, गाडीची कंडिशन बघा, आत लेदर सीट दिलेले आहे। ओव्हरऑल जर आपण मायलेजबद्दल बोललो तर 18 ते 19चा मायलेज तुम्हाला मिळतो। त्यातही वार्षिक खर्च कमी आहे, इथे गाडीची कंडिशन चांगली आहे। बाकी शहाजी सरांनी आता डिटेलिंगचं सुद्धा काम केलेलं आहे, जे ऑलरेडी होतं त्यांच्याकडे, पण तुम्ही एक सेपरेट सेक्शनसुद्धा बघू शकता। त्यामुळे गाडीची कंडिशन जेव्हा तुम्ही बघता, जेव्हा गाडी तुम्ही डिलिव्हरीच्या वेळी बघाल तेव्हा गाडीच्या सगळ्या गोष्टी सगळे काम केलेले असतील आणि तुम्हाला चांगल्या क्वालिटीचीच कार मिळणार आहे। 6.5 लाखात ही सियाज येणार आहे, जी की प्राईस निगोशिएबल आहे। आता बोलू फक्त 65,000 येणाऱ्या कारबद्दल, ती आहे नॅनो। 2011चं मॉडेल आहे, गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता। मी जसं तुम्हाला बोललो होतो i10बद्दल किंवा सँट्रोबद्दल, तेव्हा तुम्ही ह्या कारचा सुद्धा विचार करू शकता। फक्त 65,000 तुम्हाला ही कार अवेलेबल होणार आहे, त्यातही निगोशिएशन होईल। 65,000 जर तुम्ही कार घेऊन चाललेत आणि बाकी वार्षिक खर्च जर तुम्हाला बघायचा असेल आणि तुम्हाला जर ग्रामीण भागात शेतीची कामं करायची असेल, तुम्हाला वापरायची आहे गाडी आणि एका पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटवर जर जायचं आहे, त्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करायचा नाही आहे आणि लाखाभरापेक्षा जास्त तुम्ही खर्च करायला रेडी नाही आहात, तेव्हा 65,000ची ही जी कार आहे ना ते तुमच्या गरजा पूर्ण करते। त्यातही वार्षिक खर्च कमी असल्यामुळे तुम्हाला खिशाला परवडण्यासारखी आहे। तिसरं म्हणजे रनिंग कॉस्ट, कारण हिचं ॲव्हरेज कंपनीनेच क्लेम केलेलं 22चं ॲव्हरेज आहे, त्यामुळे तुम्हाला 19चं ॲव्हरेज तर सहज ही कार देईल आणि ओव्हरऑल मेंटेनन्स कॉस्टसुद्धा कमी आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीची कंडिशनही चांगली आहे, त्यामुळे तुम्ही ह्या कारचा विचार नक्कीच करू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। अजूनही मराठी कार वर्ल्डला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला सुद्धा फॉलो करा। धन्यवाद।